बँकेमध्ये मला 5/9/1988 रोजी बँकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्या दिवसापासून आज अखेर बँकेने दिलेल्या धोरणानुसार गेली 35 वर्षे कामकाज करण्याची माझी मिळालेली संधी यामध्ये आपल्या सर्वांचे प्रेम सहकार्य मला लाभले आहे। आज बँकेच्या सेवेमधून निवृत्त होत असताना बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मला वेळोवेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य राहील। आपण सर्वजण आज माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी आपले सर्वांचे आभार मानतो। आपले पहिले गुरु आपले आई वडील असतात, तसेच माझ्या आयुष्यात माझे पहिले गुरु माझे आई वडील आहेत। माझ्या पप्पांनी खूप कष्टातून दिवस काढले। त्यांनी आजपर्यंत इथपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट करून ते आज इथपर्यंत आले। पप्पा तुम्ही आजपर्यंत आमचे सगळे हट्ट सगळे लाड पुरवले। काय तुमच्याबद्दल किती बोलायचं काय बोलायचं, खरं तर खूप काय बोलण्यासारखं आहे, पण अशा वेळेस म्हणजे असं खूप भरून येतंय। आज आपला पाचगणीच्या रस्त्याचं रुंदीकरण झालंय। आज त्यामुळे पर्यटकांचं जे नीतीने सांगितलं, आज तुम्ही तुमचे बोट क्लब प्रत्येक गावाचा बोट क्लब तुम्ही वेगळा नोंदवू शकता। आता पूर्वी एका धरणाला एकच बोट क्लब होता, आता शासनानं धोरण बदलले। बोटिंगच्या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा तुमचं जे काय आहे ते बोट क्लब वगैरे इथं सुरू करू शकता। त्याचबरोबर गोटेघर रांजणी या रस्त्याचा आपला विषय आहे, त्याला सुद्धा आता 25-15 निधी आपण उपलब्ध करू, म्हणजे ते सुद्धा काम चालू होईल। पलीकडे भाऊंच्या इथनं कावडी सायगरचं काम सुरू आहे, ते पण या वर्षामध्ये पूर्ण डांबरीकरण वगैरे त्याचं सुद्धा होऊन जाईल। बाकी छोटी मोठी कामं तर चालूच आहेत, चालू राहणारच आहेत। विकास कामं काय थांबत नाहीत आणि कधी विकास गावचा संपूर्ण झालाय आणि आता कुठल्याच गावामध्ये राहिलं नाही असं होऊ शकत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गावाचा, भागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ह्याला अंत नाहीये। म्हणजे कधी डांबरीकरण केलं की 4-2 वर्षामध्ये परत करायला लागतं, शाळेच्या खोल्या जुन्या झाल्या की परत बांधायला लागतात, लोकसंख्या वाढली की पिण्याच्या पाण्याच्या योजना मोठ्या करायला लागतात, त्या सगळ्या गोष्टी कायम चालत राहणार आहेत। पण नक्कीच आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत विकास कामं झालीत। अनेक जे वर्षानुवर्षाचे प्रलंबित किंवा लांबलेले विषय होते, प्रामुख्यानं दळणवळणाच्या रस्त्याच्या बाबतीत, ते आज आपले या तालुक्यातले सुटले किंवा आमदार म्हणून मला सोडवता आले। नक्कीच मला त्याचा नाही दिलं की तुम्ही नाराज जसं होता तसं आता तुमच्याकडे मागायला ज्यावेळेला निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला मी येणार आहे। फक्त आपल्या सगळ्यांनी पदरामध्ये टाका एवढं झालं, बाकी काय नाही तर परत त्यावेळेला कामं झाल्यानंतर मी म्हणतो, आतापर्यंत झालीच आहेत पण अजून झाल्यानंतर पण फक्त सगळ्यांनी साथ द्या एवढंच आहे। नाही तर नितीननं सांगितलं जसं कोणतर आलं काय तर सांगून गेलं, कुणीतरी निरोप दिला, असल्या काही म्हणजे उगत उद्योग व्हायला नको एवढीच अपेक्षा या निमित्ताने